बघा प्रॅक्टिस सेट 3.1 मधला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 3 जो आहे तो 2 नंबरचा क्वेश्चन काय बघा. राईट अँड एपी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी. फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलाय. फर्स्ट टर्म ए आहे आणि कॉमन डिफरन्स डी इन ईच ऑफ द फॉलोइंग. आणि फाइंड काय करायचंय किंवा राईट करायचंय. राईट इन द एपी. एपी राईट करायचं म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहायची तुम्हाला. तिसऱ्यातलं ए किती बरं. ए इज इक्वल टू -7 and d 1/2. 1/2 आहे. आता आपल्याला फाइंड करायचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग मला सांगा a म्हणजेच काय असतं. t1 इज इक्वल टू a. मग t1 किती आहे -7 आहे. t2 काढायचं आहे. काय केलं जातं आहे t1 प्लस d. त्यामध्ये d मिळवला जातो. मग t1 किती आहे -7 प्लस 1/2. याच्या अपॉन मध्ये काही नाही म्हणजे एक असतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 2 14 -14 प्लस 1/2 किती आला बरं -13/2. कोणता भेटलं हे T2 भेटला. त्यानंतर T3 काढायचं आपल्याला. T3 कसा काढला जात आहे बरं. T2 प्लस D. T2 किती आहे -13/2 प्लस D किती आहे D आहे 1/2. -13 प्लस 1 बेस कॉमन आहे (2) प्लस मायनस मायनस -12/2 किती आला बरं -6. -6 काय आलं T3. त्यानंतर T4 काढूया. T4 कसा काढला जात आहे T3 प्लस D. T3 किती रे T3 आहे -6. -6 प्लस 1/2. 6 2 = 12. -12 प्लस 1/2 -11/2. 4 टर्म भेटले. म्हणजेच आपण याला जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन जर लिहायची म्हटलं T1 T2 T3 सो ऑन. मग देअरफॉर मग सांगा काय होणार. AP काय होईल अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फर्स्ट टर्म काय आहे -7. सेकंड T2 -13/2. त्यानंतर -6 आणि नंतर आहे -11/2 इन्फिनिट. असं असंख्य जे आहे ते ही AP तयार होईल किंवा ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन भेटेल. AP काढताना तुम्हाला जनरली काय करायचं असतं T1 T2 T3 T4 या स्वरूपामध्ये काढायचं असतं. A म्हणजेच T1 असतो आणि जो D दिलेला असतो तो D T1 मध्ये ऍड केला की T2 भेटतो. T2 मध्ये D ऍड केला की T3 भेटतो आणि T3 मध्ये D ऍड केला की T4 भेटतो आणि ते सर्व एकत्रित पुन्हा नंतर लिहिले जातात. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 3.1 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला 3 होता. आता बघूया क्वेश्चन नंबर 4. त्यातला जो 4 नंबरचा आहे तो बघूयात. बघा त्यामध्ये असणारा जो 4 नंबरचा आहे तो बघा. ए किती रे 4 नंबरचा. ए आहे -1.25 अँड डी किती आहे 3 आहे. एक लक्षात ठेवा ए म्हणजेच काय असतो रे T1 असतो. मग T1 इज इक्वल टू ए. फर्स्ट टर्म म्हणजे ए असतो. मग T1 ची व्हॅल्यू किती -1.25. T2 कसा काढला जात आहे T1 प्लस D. T1 काय आहे T1 म्हणजे ए आहे -1.25 प्लस D किती आहे 3 प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं 3 मधून बघा 3.00 1.25 3 म्हणजे 3.00. 10 मधून 5 लेस केले 5 कॅरी 1. 10 मधून 3 लेस केले 7 आणि 1.75 प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं प्लस 1.75 हा भेटला T2. आता काढायचा तुम्हाला T3 कसा काढला जात आहे T2 प्लस D. T2 मध्ये D ऍड केला जात आहे. T2 किती आहे 1.75 प्लस 3 प्लस 1 किती येणार 4.75.
त्यानंतर जो आपल्याला T4 काढायचा आहे, T4 कसा काढला जात आहे? T4 म्हणजे T3 प्लस डी, T3 प्लस डी, T3 प्लस डी मध्ये त्याला ऍड केलं जाते. बघा मग T3 किती आहे? T3 भेटला 4.75 प्लस 3 प्लस 4 7.75. देअरफॉर AP अरिथमेटिक प्रोग्रेशन काय तयार होईल मग? पहिली -1.25, त्यानंतर 4.75, त्यानंतर 7.75 सो ऑन इन्फायनाईट. हे अशा पद्धतीनं तुम्हाला काय होईल? अरिथमेटिक प्रोग्रेशन भेटेल. ठीक आहे. 4 टर्म, अरे सेकंड टर्म लिहायचं राहिलं. -1.25 आणि 1.75, 1.75 3 नंबरचा आहे 4.75 आणि नंतरचा आहे 7.75 इन्फायनाईट. ठीक आहे. या स्वरूपामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन जी आहे ती. त्यानंतरचा बघूया, हा होता क्वेश्चन नंबर 4. आता बघावं लागेल तुम्हाला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 काय? A is equal to 6 and D is equal to -3. A म्हणजे काय असतंय? फर्स्ट टर्म. मग T1 किती येणार? T1 6 आहे. T2 काढायचा आहे. T2 कसा काढला जात आहे? T1 प्लस D. T1 किती आहे? 6 प्लस -3, 6 प्लस मायनस किती आला रे? T2 भेटला 3. त्यानंतर T3 काढायचं आपल्याला. T3 कसा काढला जाईल? T2 प्लस D. T2 किती आहे? 3 प्लस -3, 3 प्लस मायनस इज इक्वल टू 0. T3 किती भेटला? 0 भेटला. त्यानंतर T4 कसा काढला जात आहे? T3 प्लस D. T3 काय आला? 0 प्लस -3, 0 -3 म्हणजेच किती? -3. मग भेटले 4 टर्म्स. मग देअरफॉर इट इज AP. AP काय असेल मग? फर्स्ट टर्म म्हणजे 6, त्यानंतर 3, 0 -3, 6 3 0 and -3 सो ऑन इन्फिनिट. हे या पद्धतीने येईल. पहिलं टर्म जर ऑलरेडी दिलेलं असतं, पुन्हा दुसरं टर्म कोणतं भेटलंय ते बघायचं, तिसरं आणि चौथं इन्फिनिट, पुढे डॉट डॉट दाखवायचं. याचा अर्थ ती पुढे कंटिन्यू नंबर कुठपर्यंत भेटू शकतात. त्याच्यानंतर जर म्हटलं तर -6 येईल, नंतर -9 -11 -12, हे की नाही, त्या पद्धतीने येईल. ठीक आहे. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 6. बघा क्वेश्चन नंबर 6 काय आहे? ए दिलाय, 6 मधला ए दिलाय -19 आणि डी -4. फर्स्ट टर्म म्हणजेच काय असतो? ए असतो. T1 किती असणार? -19. आता आपल्याला T2 काढायचा आहे. T2 कसा काढला जाईल? T1 प्लस D. T1 किती रे? -19 प्लस -4, -19 -4 -23. A -19 आणि D -4 आहे. T2 भेटला -23. T3 काढावं लागेल. T2 प्लस D. T2 किती रे? T2 आहे -23 -4 -23 पॉझिटिव्ह -27. T4 T3 प्लस D. T3 किती आहे? -27 प्लस -4
-24, -27 -4 इज इक्वल टू -31. 27 आणि 4 31. बरोबर आहे. मग ए पी काय येणार? इट इज एन ए पी अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पहा चला ए पी काय येईल? फर्स्ट टर्म आहे -19, त्यानंतर -23, त्यानंतर -27, -31, इन्फायनाईट. हे या स्वरूपात. ठीक आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 जो प्रॅक्टिस सेट 3.1 मधला जो लास्ट क्वेश्चन आहे 3 नंबरचा तो आपल्याला बघायचा आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 संपला यातला. तर क्वेश्चन नंबर 3 आपल्याला यामध्ये त्यांनी काय केलंय? फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स इच ऑफ एन ए पी. त्या ए पी मधला काय काढायचं आपल्याला? फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स काढायचा आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये म्हटलंय फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ द फॉलोइंग ए पी. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा ए पी काढायचा आहे तुम्हाला. सॉरी, कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म काढायचं आहे. ए काय बरं? सॉरी, फर्स्ट मधला क्वेश्चन आहे सिक्वेन्स 5 1 -3 -7. बरं एक मिनिट मला सांगा, हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का? का तर क्वेश्चन मध्येच काय म्हटलंय? फॉर इच ऑफ द ए पी. ए पी म्हटलंय म्हणजे ऑलरेडी ए पी आहेच. मग फर्स्ट टर्म सांगा काय येईल? फर्स्ट टर्म किती आला? 5. फर्स्ट टर्म म्हणजे जे असतं मग ए किती भेटला? 5. डी काढायचा आहे. डी चा फॉर्म्युला सांगा. डी इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे? 1 मायनस T1 किती आहे? 5. प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा. डी इज इक्वल टू काय भेटला? -4. म्हणजे फर्स्ट टर्म 5 अँड डिफरन्स -4. हा झाला पहिला क्वेश्चन जो की एकदम सिंपल आहे. ए आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा त्यातला. त्यात जो सेकंड नंबरचा क्वेश्चन दिला आहे 0.6 0.9 1.2 1.5 1.8 कुठपर्यंत आहे? सॉरी 1.5 पर्यंतच आहे. पुढे इन्फायनाईट म्हटलंय. ठीक आहे बघा T1 काय बघितला? T1 इज इक्वल टू 0.6, T2 0.9, T3 1.2 आणि T4 1.5. आता आपल्याला इथं काय म्हटलंय? फर्स्ट टर्म ए. फर्स्ट टर्म म्हणजे ए किती आहे? फर्स्ट टर्म 0.6. डी कॉमन डिफरन्स. डी काय आहे? T2 मायनस T1. T2 किती आहे? 0.9 मायनस 0.6 इज इक्वल टू 0.3. मग डी काय भेटला? 0.3. जो कॉमन डिफरन्स म्हणतो आपण त्याला तो भेटला 0.3. हा झाला सेकंड नंबरचा क्वेश्चन. म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे ए हे की ना 0.6 आणि डी किती भेटला? 0.3. ठीक आहे. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मधला 3 सिक्वेन्स किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय बघा. 127 135 143 151 इन्फायनाईट. ठीक आहे. आता बघा यामध्ये आपल्याला जे फर्स्ट टर्म म्हणावं लागेल त्याला ए म्हणतो आपण. किती आहे? 127. T2 किंवा डी काढण्यासाठी इथं समजा T1 किती आहे? 127. T2 135.
मग आपल्याला डी काढायचा आहे. डी कसा काढला जात आहे? T2 मायनस T1. सांगा T2 किती आहे? 135 मायनस 127 किती आला मग सांगा? 8 का? डिफरन्स किती येईल? 27 आणि 8 35. डी इज इक्वल टू काय भेटला? 8 भेटला. म्हणजे फर्स्ट टर्म 127 आणि कॉमन डिफरन्स जो आहे डी, तो डी किती भेटला? 8 भेटला. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर लास्ट 4 नंबरचा जो आहे तो क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 नंबरचा क्वेश्चनचा जो सिक्वेन्स आहे तो काय बघा? 1/4, 3/4, 5/4 and 7/4. T1 फर्स्ट टर्म किती? 1/4. T2 3/4. T3 5/4 आणि T4 7/4. फर्स्ट टर्म म्हणजे ए, म्हणजे त्याला आपण T1 म्हणतो. किती आलं? 1/4. डी T2 मायनस T1. T2 किती आहे? 3/4 मायनस T1 किती आहे? 1/4. 3 मायनस 1 अपॉन बेस कॉमन आहे 4. किती आलं? 2/4. बे एक बे दोन्ही 4. 1/2. मग डी किती भेटला? जो डिफरन्स आहे कॉमन डिफरन्स तो भेटला 1/2. म्हणजे फर्स्ट टर्म 1/4 अँड कॉमन डिफरन्स 1/2. या पद्धतीनं जो प्रॅक्टिस सेट होता आपला 3.1 आहे की नाही, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये ए आणि डी काढा किंवा ए डी दिलं जायचं, राईट द ए पी म्हटलं जायचं, किंवा विच सिक्वेन्स आर किंवा द सिक्वेन्स इज ए पी अँड ए पी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते एक सांगा म्हटलं जाईल. तशा पद्धतीनं ठीक आहे. त्यानंतरचं बघूया जो याच्यानंतरचा जो भाग आहे आपला तो म्हणजे nth टर्म ऑफ ए पी. आता nth टर्म म्हणजे काय? n म्हणजे नंबर, कितव्या नंबरचा तुम्हाला जे सांगतील तितक्या नंबरचं टर्म तुम्हाला त्या ठिकाणी काढावं लागतं. समजा तुम्हाला म्हटलं nth टर्म ऑफ ए पी आहे, हे बघा इकडे बघा, nth टर्म ऑफ ए पी. nth म्हणजे काय र? nth म्हणजे कितव्या पण नंबरचा, 21st किंवा 9th नंबर, 100th नंबरचं n टर्म. n म्हणजे काय असणार? नंबर 1, 2, 100, 125 हे की नाही, एनी नंबर कोणताही असा nth टर्म. समजा तुम्हाला एक अरिथमेटिक प्रोग्रेशन दिली त्यांनी, कोणती? 2, 4, 6, 8 इन्फायनाइट. ओके, ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का? आहे का? तर यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय आहे? कॉन्स्टंट आहे. इथं कितीचा फरक आहे? 2. याच्यात 2 2 म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे म्हटल्यावर आपल्याला काय म्हटलंय? nth टर्म. n म्हणजे तुम्हाला असं म्हटलं जाईल 27th टर्म. कितव्या नंबरचं? 27. म्हणजे n बरोबर किती असणार? 27. 27व्या नंबरचं टर्म काय असं सांगा बरं. आता आपण मोजत बसायचं का? 2, 4, 6 असं नाही. तर तुम्हाला या 27व्या नंबरचं टर्म काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे किंवा nth टर्म, बरोबर आहे. 27व्या नंबरचं टर्म जर काढायचं म्हटलं तर यामध्ये ए कोणता आहे सांगा बरं. A2 आहे. डी किती आहे? 4 - 2 किती आहे? D2 आहे. आणि n किती आहे? n किती आहे? 27 आहे की नाही. n जो आहे तो त्या ठिकाणी 27 आहे. आता तुम्हाला त्या जितक्या नंबरचं टर्म सांगितलं असेल ते काढण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी वापर करायचा आहे किंवा n ची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी कन्सिडर करायची. आता बघा n 27 आहे. nth टर्म म्हणताय म्हणजे कितव्या नंबरचं टर्म? 27व्या नंबरचं टर्म तुम्हाला काढायचं त्यातला. तर त्या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. काय फॉर्म्युला आहे? Tn n टर्म्स इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला तुम्हाला नंबर 1 चा फॉर्म्युला आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. 2च फॉर्म्युले, त्यातला पहिला फॉर्म्युला आहे Tn चा.
टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. कितव्या नंबरचा टर्म म्हणताय 27व्या. T27 ए किती सांगा, ए किती आहे 2 प्लस एन माहित आहे का आपल्याला, एन माहित आहे ना, किती आहे एन 27 मायनस 1 इंटू डी किती आहे 2 आहे. बघा मग हे 2 ला 2 प्लस 27 मधून 1 मायनस करा, किती आलं 26 इंटू 2 26 दोन्ही 52, 52 आणि 2 किती आले 54, 54. T27 27व्या नंबरचं पद किती असणार आहे मग 54. म्हणजे तुम्हाला हे असं मोजत बसायची गरज नाही. आता 2चा फरक आहे म्हणजे 27 दोन्ही 54, तुम्ही डायरेक्ट बी असं जर विचार केला तर ते कळालं बी असतं. परंतु या ठिकाणी परीक्षेमध्ये येणारा हा जो डिफरन्स असेल तो डिफरन्स 2च असेल असं आहे का, काही पण असू शकतो डिफरन्स. त्यामुळं आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे. फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. जो डी आहे तो इंटू असतो. ए म्हणजे फर्स्ट टर्म, एन म्हणजे नंबर, एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट माहित असला पाहिजे. का तर nth टर्म ऑफ एपी ही जी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे याचं nth टर्म म्हटलं जातं. nth म्हणजे कितव्या नंबरचं, कोणत्याही नंबरचं असेल ते नंबर देतील 27 नाहीतर 100 नंबरचं, 125 नंबरचं किंवा 500 नंबरचा, कुठपर्यंत बी देऊ द्या काही फरक पडत नाही, फक्त फॉर्म्युला परफेक्ट असला पाहिजे. आणि हा फॉर्म्युला महत्वाचा आहे तो म्हणजे Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ए प्लस एन मायनस 1 इंटू डी हे Tn काढण्याचं काय आहे टर्म्स आहे. ठीक आहे, या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करूया, एक एक्झाम्पल बघूया. आता बघा काय म्हटलंय, एक तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिली जाईल, है की नाही. अरिथमॅटिक प्रोग्रेशन जरी नाही दिली तरी त्यांनी ए आणि डी दिलं असणार आहे तुम्हाला. बघा अरिथमॅटिक प्रोग्रेशन समजा दिली असाल 5 8 11 14 सो ऑन, ही एपी आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का, त्यांनीच म्हटलं आहे, बघत बसायची गरज आहे का, बघायची गरज नाही. आहे म्हटलं त्यांनी आणि एपी म्हटलं असेल तर ती एपी असतेच, बरोबर आहे. हा बघा मग काय येणार, मग ए बरोबर सांगा काय भेटल. ए म्हणजे काय असतो फर्स्ट टर्म, किती आहे ए 5, डी किती सांगा T2 मायनस T1 8 मायनस 5 इज इक्वल टू 3. डी किती भेटला, डी भेटला 3. आता आपल्याला काय म्हणता येतं ना की फाइंड द 100 टर्म, कितव्या नंबरचं 100 T100 100वा पद कोणतं असेल म्हणता याच्यामधलं या अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं. मग बघा काय करावं लागणार तुम्हाला, आता कसं काढणार तुम्ही, फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय फॉर्म्युला सांगा, Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. एन मायनस 1 इंटू डी. एन ची किंमत किती रे, एन इज इक्वल टू कितव्या नंबरचं टर्म 100 नंबरचं टर्म, बरोबर आहे. हा बघा मग T100 इज इक्वल टू ए किती आहे 5 इन ब्रॅकेट एन किती आहे 100 मायनस 1 इंटू डी किती रे, डी आहे 3. 5 प्लस 100 मायनस 1 किती आला 99 इंटू 3. हे 5 प्लस 9 3 जा 27 ला 7 कॅरी 2, 9 3 जा 27 प्लस 2 29, 297 प्लस 5. ह्या 97 मध्ये 3 टाका यातले किती झाले 100 झाले. 100 आणि 200 300, 302 कोणतं टर्म्स भेटलं मग T100 इज इक्वल टू 302. 302 आहे तो कितव्या नंबरचा टर्म आहे मग T19 किंवा 100वा टर्म जे येईल इथं तर तो कोणता नंबर असणार आहे 302. कळालं का फॉर्म्युला, एकदम सोपं आहे. यात फक्त लक्षात ठेवा ए आणि डी आणि एन हे 3 तुम्हाला माहित असले की तुम्ही यांचं टर्म तुम्ही काय करू शकताय काढू शकताय. फक्त लक्षात ठेवा फॉर्म्युला परफेक्ट पाहिजे. Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा जो फॉर्म्युला आहे तो परफेक्ट असला पाहिजे. Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी हा जो फॉर्म्युला आहे तो
ठीक आहे. बाकी काय अडचण आता याच्यामध्ये? फॉर्म्युला कळाला. TN चा फॉर्म्युला जो आहे तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतरचं बघूया पुढचं एखादं एक्झाम्पल. हा TN चा फॉर्म्युला तुम्हाला परफेक्ट असला पाहिजे. बघा सिक्वेन्स दिलाय 3 8 13 18 सो ऑन. हे काय आहे? AP आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. फाइंड म्हटलंय, फाइंड द 13 टर्म्स, 13th T30. सांगा A किती आहे? A इज इक्वल टू 3, D T2 मायनस T1, 8 मायनस 3 इज इक्वल टू 5 आणि N किती रे? N इज इक्वल टू 30 आहे. N इज इक्वल टू. आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? या ठिकाणी आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा आहे, कोणता फॉर्म्युला आहे? TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. TN N किती आहे? 30 आहे. म्हणजे T30 इज इक्वल A किती रे? A आहे 3 आहे प्लस N किती आहे? 30 मायनस 1 इंटू D किती रे? D जो आहे तो D आहे 5. किती मांडणी व्हॅल्यू आपण अशा पद्धतीनं बघा 3 प्लस 29 इंटू 5. 3 प्लस 29 2 58, 29 3 87, 29 चौक 29 5 145 का? 9 5 45 ला 5 7 आले 4 5 2 10 4 14 145 आणि 3 किती झाले? 148. 148. कोणता टर्म्स भेटला? T30 इज इक्वल टू 148 टर्म्स भेटला. ठीक आहे. कळालं का हा क्वेश्चन? आता याच्यानंतर अजून जर थोडा जरा वेगळ्या पद्धतीने जर म्हटलं तुम्हाला क्वेश्चन की याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम पण विचारला जाऊ शकतो. बघा वर्ड प्रॉब्लेम काय म्हणते बघा. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर आर डिव्हिजिबल बाय 4. काय म्हटलंय क्वेश्चन? हाऊ मेनी 2 डिजिट नंबर आर डिव्हिजिबल बाय 4. हाऊ मेनी 2 digit numbers are divisible by 4. 2 डिजिट नंबर मला सांगा. 2 डिजिट नंबर मिनिमम 2 डिजिट नंबर कोणता? सगळ्यात लहान दोन अंकी संख्या 10 आहे की नाही? आणि सगळ्यात मोठी 99 का 100 आहे? 100 तर 3 डिजिट नंबर आहे. सगळ्यात लहान जो 2 डिजिट नंबर आहे तो आहे कोणता? 10 to 99. एवढे 2 डिजिट नंबर आहे, दोन अंकी संख्या ज्याला आपण म्हणतो ते. 2 डिजिट नंबर मध्ये पण पूर्ण 2 डिजिट नंबर म्हणते का? नाही. डिव्हिजिबल बाय 4. 4 म्हणजे काय? 4 ने भाग जाणाऱ्या. 10 ला 4 ने भाग जातो का? पूर्ण भाग गेला पाहिजे. जातो का 10 ला? नाही जात. 11 ला जातो का? नाही. 12 ला भाग जातो. म्हणजे पहिली संख्या कोणती आली? 12. त्यानंतर 13 ला भाग जातो का? 14 15 16 ला भाग जातो. मला सांगा कितीने फरक पडला? 4 ने. पुढे 16च्या नंतर 16 मध्ये 4 मिळवा, कोणता भेटल? 20. नंतर मिळवा 24. इन्फिनिट. शेवटची संख्या बघू आपण आता 99. 99 ला 4 ने भाग जातो का? नाही. 99 च्या अगोदरची संख्या कोणती आहे? 98. 98 ला भाग जातो का बघा? 98 डिवाइड बाय 4. 4 2 8. 18 झाले. 4 चौक 16. नाही भाग जात. 4 98 बी नाही. 98 पेक्षा लहान संख्या कोणती? 97. 97 ला भाग जातो का? नाही. त्याच्या अगोदरची आहे 96. 96 ला भाग जातो का? जात आहे. 4 1 4 4 2 8 आणि 4 चौक 16. म्हणजे शेवटचा नंबर कोणता? 96. मग आता हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन भेटली. ही काय भेटली? अरिथमॅटिक प्रोग्रेशन भेटली. आपल्याला काय विचारलंय? हाऊ मेनी 2 डिजिट नंबर म्हणजे n फाइंड करायचंय. आणि एक लक्षात ठेवा, एखाद्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं शेवटचं टर्म म्हणजेच काय असतो? TN. TN म्हणजे काय असतं?
शेवटचं टर्म TN. मग आपल्याला इथं काय माहिती आहे, ए सांगा किती आहे, ए इज इक्वल टू किती, ए इज इक्वल टू 10 का 12, 12 का, आता डिव्हिजिबल बाय 4 म्हटलंय, 12, 16, 20 आणि डायरेक्ट कोणता लिहा 96. सॉरी अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहिली अगोदर. आता ए इज इक्वल टू किती 12. डी कधी लक्षात ठेवा, डिव्हिजिबल बाय 4 म्हणलं असेल तर डी 4 येणार, डिव्हिजिबल बाय 5 म्हणलं तर डी 5 भेटणार, डिव्हिजिबल बाय 10 म्हटलं तर डी 10 येणार. मग डी किती आला 4 आणि लास्ट टर्म म्हणजे TN किती रे 96. काय फाइंड करायचं आपल्याला कळालं का, आपल्याला फाइंड करायचंय n, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर म्हणजे n फाइंड करायचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला n फाइंड करायचा. आतापर्यंत आपण TN काढत होतो, आता n फाइंड करायचं. फॉर्म्युला बदलेल का, फॉर्म्युला तोच राहणार. काय फॉर्म्युला आहे सांगा बरं, TN इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता TN माहित आहे, TN किती आहे 96 इज इक्वल टू a 12 प्लस n माहित आहे का 9, डी किती आहे 4. बघा चला काय होणार, 96 हे 12 प्लस आहे, तिकडे आल्यावर काय होणार मायनस 4 इंटू n 4n मायनस 4 1 जा 4. करा सबट्रॅक्टिंग दोघांची किती येते बघा, 96 मायनस 12, 96 मधून 12 मायनस करा, किती राहिले 84 का, 84 राहतात की 84. हा आता या ठिकाणी काय करा, हा जो निगेटिव्ह 4 आहे तो इकडे आल्यावर काय होईल पॉझिटिव्ह, इकडे काय राहिलं मग 4n इज इक्वल टू, करा ऍडिशन दोघांची किती आली 88. n इज इक्वल टू 88 डिवाइड बाय 4, हे 4 इंटू आहेत पुढे गेले अपॉन मध्ये, 4 दोन्ही 8 आणि 4 दोन्ही 8, n इज इक्वल टू काय आलं 22. म्हणजे किती नंबर आहेत 4 ने डिवाइड होणारे, डिव्हिजिबल बाय 4 ने 22 नंबर्स. 22 नंबर्स कुठून कुठपर्यंत आहेत 10 to 99 इथपर्यंत जर नंबर म्हटलं तर नंबर आहेत 22 नंबर्स आहेत डिव्हिजिबल डिव्हिजिबल बाय 99 आहे की नाही, सॉरी 22. एवढे जे नंबर आहेत ते कितीने डिवाइड होतात, त्याला 4 ने डिवाइड होत आहे की नाही, डिव्हिजिबल बाय 4 न जो डिवाइड होतो तो नंबर आहे 22, 2 डिजिट नंबर. ठीक आहे, या स्वरूपात तुम्हाला म्हणजे परीक्षेत एवढं लक्षात ठेवा, कधी तुम्हाला n फाइंड करा म्हणतील, कधी तुम्हाला TN फाइंड करा म्हणतील, कधी a फाइंड करा म्हणतील, कधी d फाइंड करा म्हणतील, पण फॉर्म्युला मात्र तोच राहील बघा, TN इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला तुम्ही काय करा परफेक्ट लक्षात ठेवा. चालतंय, त्यानंतरचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन जर म्हटलं तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये पण ते विचारू शकताय, जर तशा पद्धतीने विचारला असेल तर आपण सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे, बघू आता एक क्वेश्चन अजून. बघा क्वेश्चन काय म्हणतंय, द 10th term and the 18th term of AP are, the 10th term is equal to 10th term किती आहे 25 and 18th term 18व्या नंबरचा टर्म कोणता आहे 41 आहे. देन फाइंड 38 टर्म ऑफ AP आणि काय काढायचंय तुम्हाला T38 काढायचंय. आणि पुन्हा अजून म्हटलंय सिमिलरली इफ n टर्म इज 99 फाइंड द व्हॅल्यू ऑफ n आणि n काढा म्हटलंय. आता एक लक्षात ठेवा, इथं आपल्याला A आणि D माहिती आहे का रे, A आणि Dच माहित नाही, आणि A आणि D जर माहित नसेल तर आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करता येणार किंवा ते टर्म्स काढताच येणार नाहीत. म्हणून आपण अगोदर काय करूया, या ठिकाणी लेट फर्स्ट टर्म इज इक्वल टू A कन्सिडर करो अँड कॉमन डिफरन्स
कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी कन्सिडर करूया. फर्स्ट टर्म माहिती आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणित श्रेणी आहे का नाही. फर्स्ट टर्म ए आणि कॉमन डिफरन्स डी कन्सिडर केला. फॉर्म्युला कोणता वापरायचा टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. पहिल्यांदा म्हटलंय 10th टर्म T10 इज इक्वल टू किती आहे बघा T10 इज इक्वल टू आहे 25. मग TN च्या जागेवर काय घेतलं आपण T10 इज इक्वल टू फर्स्ट टर्म A प्लस एन किती रे इथं TN असते ना म्हणजे एन आहे 10 मायनस 1 इंटू डी किती आहे डी ला डीच आहे. T10 किती नंबर आहे T10 किती आहे 25. A प्लस 10 मायनस 1 किती आला रे 9 इंटू डी 9D. देअरफॉर A प्लस 9D इज इक्वल टू 25. फर्स्ट टर्म भेटला का A प्लस 9D इज इक्वल टू 25. आता सेकंड मध्ये काय म्हणते बघा सेकंड मध्ये म्हटलंय 18 टर्म्स म्हणजे T18 किती रे T18 किती आहे 41 आहे 18th टर्म T18. मग आता आपल्याला परत TN चा फॉर्म्युला वापरावा लागेल. TN इज इक्वल टू A प्लस एन मायनस 1 इंटू डी. TN किती रे इथं 18. T18 इज इक्वल टू A प्लस एन 18 आहे मायनस 1 इंटू डी. T18 किती रे 41. A प्लस 18 मायनस 1 किती आलं 17 इंटू डी 17D. A प्लस 17D इज इक्वल टू 41. दोन इक्वेशन भेटले का. आता या ठिकाणी आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन तयार झालं बघा इकडे बघा A प्लस 9D इज इक्वल टू 25 आणि A प्लस 17D इज इक्वल टू 41. मग आता या ठिकाणी या A चा कोएफिशियंट किती रे 1 आणि या A चा कोएफिशियंट 1 आहे म्हणजे कोएफिशियंट जर सेम असतील तर काय करतो आपण ऍडिशन की सबट्रॅक्शन. इक्वेशन नंबर फर्स्ट and second by subtracting. A plus 17D is equal to 48 आणि A plus 9D is equal to 25. सबट्रॅक्टिंग म्हणते पॉझिटिव्हचा निगेटिव्ह ए कॅन्सल 17 मधून 9 लेस करा किती राहिले 8 का 8D इज इक्वल टू 41 मधून 25 लेस करा किती राहिले 25 आणि 5 30 आणि 11 16 16 राहिले का 16. D इज इक्वल टू 16 अपॉन 8 2 जा 16. D इज इक्वल टू किती आलं 2. पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ठेवा किंवा सेकंड मध्ये ठेवा कोणत्यात बी ठेवलं तरी चालतंय. फर्स्ट मध्ये ठेवा किंवा सेकंड मध्ये ठेवा. मी फर्स्ट मध्ये म्हटलंय फर्स्ट काय आहे A प्लस 9D इज इक्वल टू 25. A प्लस 9 इंटू 2 इज इक्वल टू 25. A प्लस 9 इंटू 2 18 25. A इज इक्वल टू 25 मायनस 18 किती आलं A इज इक्वल टू सांगा 7 का A इज इक्वल टू काय भेटलं 7. आता A आणि D भेटलं का बघा A इज इक्वल टू 7 D इज इक्वल टू D किती भेटला 2. आता जर A आणि D जर भेटला असेल तर आपण कोणत्याही नंबरचा टर्म काय करू शकतो फाइंड करू शकतो. कधीही लक्षात ठेवा जर असे टर्म दिले असतील तर तुम्हाला अगोदर A आणि D काढून घ्यावं लागेल. आता कितव्या नंबरचं टर्म काढा म्हटलंय T38 38व्या नंबरचा टर्म. मग परत पुन्हा फॉर्म्युला कोणता वापरणार TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. कितव्या नंबरचा टर्म म्हणताय T38 इज इक्वल टू A आहे 7 n आहे 38 मायनस 1 इंटू D आहे 2. 7 प्लस 37 इंटू 2 बघा 7 प्लस 37 इंटू 2 7 2 14 हातचा आला 1
3 दोन्ही 6 आणि 1 7, 74 का? 74 प्लस 7 किती आले? 81 का? 81च आहे ना? कितव्या नंबरचं टर्म्स? T38 इज इक्वल टू 81 नंबर्स तो T38 टर्म. आणि पुन्हा अजून काय म्हटलं त्यांनी बघा पुढं, nth टर्म इज 99, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. आणि nth टर्म इज इक्वल टू 99 म्हणजे Tn इज इक्वल टू 99 आहे. देन फाइंड n. तर n काढा म्हटलं. मग Tn इज इक्वल टू काय फॉर्म्युला? a प्लस n मायनस 1 इंटू डी. Tn किती आहे? 99. a किती होतं काढलेलं आपण? फर्स्ट टर्म a, सॉरी इथं काढलं आपण. a इज इक्वल टू 7. n किती आहे? फाइंड करायचं आहे. d किती आहे? 2. हे 7 पॉझिटिव्ह आहे, तिकडे आल्यावर निगेटिव्ह. 2 इंटू n, 2n मायनस 2 1 जा 2. करा सबट्रॅक्टिंग. 99 मधून 7 लेस करा, किती राहिले? 92 का? हे 2 निगेटिव्ह आहे, तिकडे आल्यावर पॉझिटिव्ह इज इक्वल टू 2n. 2n इज इक्वल टू 94. n इज इक्वल टू 94 डिवाइड बाय 2. बेचोक 8 आणि बेसती 14. n इज इक्वल टू काय भेटलं? 47. जर Tn 99 असेल तर n किती असणार? 47. असा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी येऊ शकतो. या टॉपिकमध्ये जर म्हटलं किंवा अजून डीपमध्ये क्वेश्चन म्हटलं तर सगळ्यात हाय लेवलचा क्वेश्चन म्हटलं या प्रॅक्टिस सेटवर आधारित तर हा असू शकतो आहे की तुम्हाला 2 टर्म दिले जातात, 10th नंबर आणि 18 नंबर आहे की नाही, आणि त्यावरून पुन्हा तुम्हाला तिसऱ्या टर्मचं काढायला सांगितलं जातं. मग या दोघावरून काय काढायचं अगोदर? या दोघावरून ए आणि डी काढून घ्यायचा, आणि जोपर्यंत ए डी भेटत नाही तोपर्यंत पुढचं टर्मच तुम्हाला काढता येत नाही. मग ए आणि डी जर भेटला असेल तर मग n तर आपल्याला कितव्या नंबरचं आहे त्यांनी म्हणू द्या. T38च काय? T1000 जरी म्हटलं तरी तुम्ही काय करू शकतात? त्याला काढू शकतात, फाइंड करू शकतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांचे काय तयार करायचे? सायमल्टेनियस इक्वेशन तयार करायचे, आणि दोघांची डेफिनेट काय करायची? सबट्रॅक्टिंग करायची. ए इलिमिनेट होतो, डी भेटत आहे, आणि डी ची व्हॅल्यू पुन्हा परत एका इक्वेशन मध्ये पुट केलं की ए ची व्हॅल्यू भेटते. आणि ए आणि डी जर भेटलं तर तुम्ही कोणत्याही टर्मचं काय करू शकताय, किंवा nth टर्म जे असतं ते nth टर्म तुम्ही काय करू शकताय? काढू शकतात. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेम बघितला याच्यावर जर डिव्हिजिबल बाय 4, डिव्हिजिबल 5 च्या टाइप्समध्ये येऊ शकतंय. जर 2 अरिथमेटिक प्रोग्रेशन दिले असतील तर त्याच्यानुसार तुम्हाला nth टर्म वगैरे काढता येतं, है की नाही. म्हणजे या इक्वेशनच्या सहाय्यानं तुम्ही कितव्या नंबरचंही टर्म काय करू शकताय? फाइंड करू शकताय. पण अगोदर तुम्हाला काय फाइंड करावं लागेल? अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी जे तुमचं टर्म आहे ए आणि डी हे 2 तुम्हाला काढावं लागतील. नंतर तुम्ही कितव्याही नंबरचं टर्म काय करू शकताय? फाइंड करू शकताय. ठीक आहे. त्यानंतरचा आता जो आधारित प्रॅक्टिस सेट आहे त्या Tnच्या आधारावर तो प्रॅक्टिस सेट आता आपण बघूया. प्रॅक्टिस सेट आहे बघा, प्रॅक्टिस सेट 3.2 जो याच्यानंतरचा आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 एकाच फॉर्म्युल्यावर आहे बघा. हा Tnच्या फॉर्म्युल्यावर आहे. Tnचा फॉर्म्युला असला की प्रॅक्टिस सेट तुमचा परफेक्ट होणार. प्रॅक्टिस सेट 3.2 जो आहे 3.2च ना रे का 1? 3.2 पहिला आपण 3.1 घेतला ना. मध्ये काय म्हटलंय बघा, राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग AP मध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स दिल्यात. प्रॅक्टिस सेट 3.2 जो 3.2 प्रॅक्टिस सेट आहे त्यातला जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा. त्या क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये जो फर्स्ट नंबर आहे तो दिलाय 1 8 15 22 सो ऑन.
1, 8, 15 अँड 22. काय करायचं आपल्याला? ए T1 T2 T3 दिलाय, पुन्हा डी काढलाय T2 मायनस T1, पुन्हा T3 मायनस T2, हे की नाही. आणि जो डी जो दिलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी बघा इकडं T1 इज इक्वल टू 1, T2 इज इक्वल टू 8, T3 इज इक्वल टू 15 अँड T4 इज इक्वल टू 22. नंबर दिले ए इज इक्वल टू म्हणजेच काय असतो T1. काय बरं T1 1 आहे, बरोबर आहे. त्यानंतर काय म्हणताय T2 मायनस T1, T2 मायनस T1. T2 कोणता आहे सांगा बरं? T2 आहे 8 मायनस 1 इज इक्वल टू काय भेटला 7. पहिले फिलिंग द ब्लँक्स जे तुम्हाला दाखविली आहे त्या ठिकाणी T2 मायनस T1, त्यानंतर T3 आहे मायनस T2, T3 किती रे 15 मायनस, त्यानंतर T2 8 आहे, 15 मायनस 8 किती येणार 7. त्यानंतरची फिलिंग द ब्लँक्स, दोनच तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स दिल्यात. देअरफॉर डी इज इक्वल टू किती आला, डी आहे त्यातला 7. हा जो पहिला क्वेश्चन होता तुमचा क्वेश्चन नंबर 1 मधला जो 1 आहे तो या स्वरूपामध्ये आहे की नाही. 7 7 जो डी आहे डिफरन्स म्हणतो आपण त्याला, कॉमन डिफरन्स तो भेटला. ठीक आहे. त्यानंतर त्यातला जो सेकंड नंबर आहे, फर्स्ट मधला जो सेकंड नंबर आहे तो आहे 3 6 9 12, 3 6 9 12 इन्फायनाइट. T1 किती बरं सांगा? T1 3, T2 6, T3 9 and T4 12. तो आहे 12. ए म्हणजेच काय असतं रे? फर्स्ट टर्म असतं. ए इज इक्वल टू T1 आणि T1 इज इक्वल टू काय आहे 3 आहे. T1 म्हणजे फर्स्ट टर्म. त्यानंतर म्हणताय T2 मायनस T1, T2 मायनस T1, T2 किती आहे 6 मायनस 3 इज इक्वल टू 3. त्यानंतर T3 मायनस T2, T3 किती रे 9 मायनस 6 इज इक्वल टू 3. आणि जर पुढचा अजून एक म्हटलं T4 मायनस T3 इज इक्वल टू 12 मायनस 9 इज इक्वल टू 3. देअरफॉर डी इज इक्वल टू काय आला 3. जो कॉमन डिफरन्स म्हणतो आपण त्याला, तो कॉमन डिफरन्स किती आला 3 आला, आहे की नाही. हा झाला सेकंड नंबरचा क्वेश्चन. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 3 जो तुम्हाला फर्स्ट मध्ये क्वेश्चन नंबर 3 आहे. बघा तो काय आहे तर क्वेश्चन नंबर 3 बघा काय क्वेश्चन नंबर 3, -3, -8, -13 and -18. T1 is equal to -3, T2 -8, T3 -13 आणि T4 -18. ए म्हणजे फर्स्ट टर्म असता. ए इज इक्वल टू T1 आणि T1 किती आहे -3. ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू -3. त्यानंतर T2 मायनस T1, T2 किती आहे -8, -3 आहे, -8, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह किती येणार बरं, प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं. T3 मायनस T2, T3 किती आहे -13, -8, -13, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 13 मायनस 8 किती येणार -5. देअरफॉर डी कॉमन डिफरन्स इज इक्वल टू काय येणार -5. जो तुमचा क्वेश्चन नंबर 3 होता तो म्हणजे डी भेटला -5 आणि ए किती भेटला -3. त्यातला बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा त्यातला 70, 60, 50, 40
ए किंवा त्याला T1 इज इक्वल टू 70, T2 60, T3 50 आणि T4 40. आता ए म्हणजेच काय असतं रे? T1 असतं. किती तो? 70. ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 70, तो 70 आहे. मग T2 मायनस T1, T2 किती आहे? 60 मायनस 70 इज इक्वल टू निगेटिव्ह 10. T3 मायनस T2, T3 किती रे? 50 मायनस 60 इज इक्वल टू निगेटिव्ह 10. आणि T4 मायनस T3 इज इक्वल टू 40 मायनस 50 इज इक्वल टू निगेटिव्ह 10. देअरफॉर कॉमन डिफरन्स इज इक्वल टू निगेटिव्ह 10. डी जो आहे तो काय आहे? निगेटिव्ह 10 आहे. म्हणजे या ठिकाणी आपला जो प्रॅक्टिस सेट 3.2 आहे है की नाही, त्या 3.2 मधला जो पहिला क्वेश्चन होता आपला की राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग अँड AP, त्या AP मध्ये काय करायचं होतं आपल्याला? फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट करायच्या होत्या, त्या आपण या ठिकाणी काय केल्यात? कंप्लीट केल्यात. ठीक आहे. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 2. तो जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्यातला तो क्वेश्चन नंबर 2 बघूया काय आहे. तर बघा, हा झाला फर्स्ट नंबरचा. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन AP. डिसाइड करा म्हटलंय किती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही. अँड जर असेल इफ सो फाइंड द 20 टर्म ऑफ द प्रोग्रेशन. त्या खालच्या प्रोग्रेशनचं कितवा टर्म काढा म्हटलंय? 20. पण 20 टर्म अगोदर काढा येईल का आपल्याला? नाही काढता येणार. का? अगोदर ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे डिसाइड करावं लागेल. बघा काय दिलंय मग? निगेटिव्ह 12, निगेटिव्ह 5, 2, 9, 16, 23 अँड 30 सो ऑन. सध्या फक्त याला आपल्याला काय म्हणता येईल? हा फक्त सिक्वेन्स आहे असं गृहीत धरू. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का? माहित नाही, आपण अजून बघितली नाही. बघू आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का. T1 किती? निगेटिव्ह 12, T2 निगेटिव्ह 5, T3 2, T4 9, T5 16, T6 23 अँड T7 30. 7 पर्यंत आहेत. आणि एक लक्षात ठेवत जा, ज्या वेळेस तुम्हाला प्रोग्रेशन आहे की नाही ठरवायचं असतं, सर्व टर्म्स मधला डिफरन्स काढून बघावं लागेल. एखाद्या वेळेस काय होतंय माहितीये का? 1 2 3 4 चौघांचा डिफरन्स कॉन्स्टंट असतो. आपल्याला काय वाटतं? चौघांचा इक्वल आहे म्हणजे याचा अर्थ पुढच्या दोघांचा पण इक्वल असेल. परंतु काय केलं जाते मग? याचा एकाचा इक्वल नसतो. आपण काय करतो? 4चा काढतो आणि पुन्हा थोड्यासाठी म्हणतो की नाही चला आहे लिहून टाकतो AP. परंतु 5व्यामध्ये एखादा कमी जास्त असतो. त्यामुळं जेवढे टर्म दिले असतील तेवढ्यातला डिफरन्स काढून बघायचा, तरच पुन्हा नंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणायचं. हा, पहिल्यांदा काय करणार? D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती रे? निगेटिव्ह 5, निगेटिव्ह 12, निगेटिव्ह 5, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 12 मायनस 5 किती आला? 7 का? D इज इक्वल टू पॉझिटिव्ह 7 भेटला. पहिला D भेटला. दुसरा D कसा काढणार? T3 मायनस T2. T3 किती आहे? 2, निगेटिव्ह 5, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह किती आला याचा पण D? हा 7 आहे, हा पण D 7च आला. तिसरा D बघूया. T4 मायनस T3. T4 सांगा कोणता आहे? T4 आहे 9. 9 मायनस T3 किती आहे? 2. 9 मायनस 2 किती आला रे? 7. तो पण D किती आला? 7 आला. त्यानंतरचा D T5 मायनस T4. T5 काय रे? 16 आणि T4 काय? 9. 16 मायनस 9 किती येणार? 7. आणि त्यानंतरचा D आहे T6 मायनस T5. T6 किती आहे? T6 आहे 23 मायनस 16 इज इक्वल टू किती येणार? 7. आणि नंतरचा आहे D T7 मायनस T6. 30 मायनस 27 इज इक्वल टू 23.
इज इक्वल टू 7. आता बघा प्रत्येकाचा डी किती आला? 7 आला. मग आपण असं म्हणू शकतो द डिफरन्स बिटवीन any two consecutive terms are constant. It is an AP. डिसाइड केलं तुम्ही. आता डिसाइड केल्याच्या नंतर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन व्हायली आहे. मग जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन जर होत असेल तर कितव्या नंबरचं टर्म काढायला सांगितलंय ते बघावं लागलं. आता आपल्याला बघा काय म्हटल्यानंतर फाइंड द 20 टर्म्स. कितव्या नंबरचं? 20th टर्म्स. 20व्या नंबरचं टर्म तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी काय करायला? फाइंड करायला सांगितलंय. मग आता 20 नंबरचं टर्म काढायला काहीच अडचण नाही. सांगा ए बरोबर किती आहे? ए किती आहे? ए इज इक्वल टू, आता हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे म्हणजे ए काय भेटला? -12. डी तर काढला आपण. डी किती भेटला? 7. आणि कितव्या नंबरचं काढायचं म्हणतंय? T20 आहे की नाही? म्हणजे n पण भेटला किती? 20. मग बघा Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. कितव्या नंबरचं टर्म? 20 नंबरचं आहे की नाही? a किती आहे? -12. 20 मायनस 1 इंटू डी किती रे? डी आहे 7. -12 किती आलं? सांगा. 20 मायनस 1 19 इंटू 7. -12 प्लस 19 गुणिले 7 किती येणार? 19 गुणिले 7 133 का? बरोबर आहे. 133 प्लस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा. 3 मायनस 2 1 2. T20 इज इक्वल टू काय आला? 121. 133 मधून 12 मायनस करा किती येणार मग? 121. म्हणजे T20 किती भेटलं? 121. म्हणजे जे 20व्या नंबरचं पद असेल. पण हे कधी भेटलं 20व्या नंबरचं टर्म? ज्यावेळेस ही काय तयार झाली? अरिथमॅटिक प्रोग्रेशन AP जर असेल तर T20 भेटू शकताय, अन्यथा नाही. काही अडचण त्याच्यामध्ये? ठीक आहे. जो बाकीचे आता क्वेश्चन आहेत, क्वेश्चन नंबर 3 वगैरे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. चालतं?